फ्रेंड, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर बघा, सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि आज आहे सॅटर्डे. तर पिल्लूला पण सुट्टी आहे आणि पिल्लूचे पप्पा सॅटर्डे संडे 2 दिवस फिरायला जाणार आहे म्हणून आम्ही भोसरीला आलेलो आहे. तर बघा, आजचा ब्लॉग कसा होतो तो कंटिन्यू करा. आणि आता आम्ही चाललेलो आहे आळंदीला. तर बघा, तर बघा, आम्ही PMTने आलेलो होतो आळंदीला. आता आम्हाला जायचं होतं दर्शन घ्यायला. तर आमच्या पिल्लूने आल्यापासून चालू केलं होतं, मम्मा मला गाडी घे गाडी घे. तर इकडं पिल्लूला आम्ही काय गाडी घेतली नाही, कारण खूप जास्त महाग होते गाडी. तर इकडं मस्त दर्शन वगैरे घ्यायला चाललेलो आहे. लईच गर्दी आहे. बघा, पाऊस वगैरे येत नाही, मस्त वातावरण आहे. तर आता आपण दर्शन वगैरे झाल्यावरती मग भेटू तुम्हाला. मस्त बांधीव का बारीक काम केलं. आम्ही आता जाऊन दर्शन घ्यायला जाणार, पण आता इथं. तर बघा, आमचं मस्त दर्शन वगैरे करून झालेलं आहे. आता आम्ही चाललेलो आहे इंद्रायणी नदीकडे. तर बघा, आता आमचा पिल्लू मस्त खेळणं इकडं. बघा किती अडवाणी करतोय पिल्ले आमचा. काय मम्मी काय पाहिजे? तर बघा, आम्ही आता इकडे इंद्रायणी इकडे आलेलो आहे. खूप जास्त पाणी आलेलं आहे इंद्रायणी नदीला, तुम्हाला दाखवतो. बघा किती पाणी आलेलं आहे. लगेच जात आहे 2 मिनिटात. बाळा, धू ना हात पाय धू. तर बघा, आळंदीला जाऊन दर्शन वगैरे झालेलं आहे. आता आम्ही आलेलो आहे गजानन महाराज मंदिर, इथे दर्शन घ्यायला. तर बघा, कसलं मस्त नेचर. बघा किती छान मंदिर आहे.
कोण कोण ह्या मंदिरात आलेलं आहे नक्की कमेंट करून सांगा. तर चला इथं पण मस्त दर्शन वगैरे करून घेऊ. तर बघा या मंदिराला खूप जास्त पायऱ्या आहे, तर पायऱ्या चढून मी खूप जास्त दमले होते, त्यामुळे थोडं थांबले होते इथं. तर बघा इथं आमचं आता गजानन महाराज मंदिर आहे, इथे पण दर्शन वगैरे करून झालेलं आहे. आता आम्हाला जायचं होतं साई मंदिराकडे. तर बघा आता आम्ही चाललेलो आहे साई मंदिराकडे दर्शन घेण्यासाठी. तर आता साई मंदिराकडे जाण्याच्या आधी आम्हाला इथे एक नवीन मंदिर झालं होतं, तर तिथं पण गेलो आम्ही. मग तिथं पण मस्त दर्शन वगैरे घेतलेलं आहे. तर बघा चला आत पिलू. हे आत्ता झालंय बरं का, पहिलं नव्हतं हा ना. हां आम्ही धुळ्याच्या एकविरेला गेलो पाहिले बा. लयच मस्त नेचर आहे. पालखी सोहळा मस्त बनवलंय ना. दर्शन घेऊ आले. फोटोशूट चालू आहे इकडं. इकडे चालते द्या. घसरशी बरं का बाळा, सावकाश. किती भारी बनवले ना. नवीनच झाले. तर बघा आता आम्ही चाललेलो आहे साई मंदिराकडे साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी. तर हा बाळा बोल ना. होतं बाई, आता पण झालं चालेल, ते दिसलंच नाही कोणी. बघा आम्ही सगळीकडे दर्शन वगैरे करून आलेलो आहे. आता आम्ही आलो सखुबाई गार्डनमध्ये, कारण पिल्ल्याला थोडं गार्डनमध्ये खेळायचं होतं आणि आम्हाला पण खूप जास्त भूक लागलेली, त्यामुळे आता आम्ही काहीतरी खाणार पण आहे. आधी पिल्लूला थोडं खेळून घेतो आणि मग काहीतरी खातो. तर पिल्लूला थोडा वेळ गार्डनमध्ये खेळवलं, त्यानंतर मंचुरियन खाल्लं, पाणीपुरी खाल्ली, आईस्क्रीम खाल्ली आणि घरी आलो. घरी आल्यावरती थोडा चहा केला, चहा पिऊन जरा वेळ आराम केला. आराम करून झाल्यावरती परत आम्हाला जायचं होतं आळंदी रोडला, कारण म्हटलं खूप दिवसातून आलेली भोसरीला, तर मस्त आळंदी रोडला काय आवडलं तर घेण्यासाठी मग आम्ही तिकडं गेलो होतो. तर बघा आम्ही दोघी मस्त गेलो, त्यानंतर थोड्या वेळ जे आवडले ते साहित्य घेतलं, मग घरी आलो, कारण खूप दमलो होतो दिवसभर फिरून. तर हा ब्लॉग मी येथेच एंड करते. आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा.